नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोक्युरेन या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय बायोटेक्नॉलॉजी हा चॅप्टर, जो की स्टेट बोर्ड, नीट आणि सीईटी या तीनही एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा ऍप्लिकेबल चॅप्टर असल्यामुळे याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस सुद्धा जास्त वाढलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी फ्रीमध्ये नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. त्यासाठी आजच डाउनलोड करा बायोकिरण हे ऍप, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या सेकंड लेक्चरला. फर्स्ट लेक्चर जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन फर्स्ट लेक्चर बघा आणि अगोदरचे चॅप्टर सुद्धा तिथे अपलोड केलेले आहेत, त्याच्या सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजिकल टूल्स, लास्ट लेक्चरला आपण काही इन्स्ट्रुमेंट्स बघितले जे की आपल्यासाठी गरजेचे आहेत, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोफोर्सिस बघितलं, प्लांट टिश्यू, देन पीसीआर बघितलं, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. आजच्या या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये बघूया बायोलॉजिकल टूल्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बायोलॉजिकल टूल्स कुठले कुठले लागणार आहेत, तर खूप सारे बायोलॉजिकल टूल्स आहेत, जसे की एन्झाइम्स आहे, क्लोनिंग वेक्टर आहे, दॅट इज द व्हेकल ऑफ डीएनए, अँड सम कंपोनंट होस्ट पाहिजे, जे त्याला क्लोनिंग ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. सो फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए, सो आपल्याला काय काय पाहिजे, तर काही एन्झाइम्स पाहिजे, देन क्लोनिंग वेक्टर पाहिजे आणि कंपोनंट होस्ट पाहिजे. अशा 3 बायोलॉजिकल रिक्वायरमेंट आहेत. सो त्यातलं फर्स्ट डिस्कस हिअर, पण फर्स्ट डिस्कस करूया, दॅट इज द एन्झाइम्स. सो आपल्याला माहिती आहे एन्झाइम इज नथिंग बट दी प्रोटीन, बट तिथे पण एक एक्सेप्शन आहे. आपल्याकडे एक खूप सेंटेन्स फेमस आहे की ऑल एन्झाइम्स आर दी प्रोटीन्स, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम्स. बट विद्यार्थी मित्रांनो, एक असं एन्झाइम आहे की जे प्रोटीन नाहीये. इट इज द RNA, दॅट इज द राइबोझाइम्स. सो राइबोझाइम्स, इट इज द ओनली एन्झाइम विच आर नॉट अ प्रोटीन. हे कायम लक्षात ठेवा, नीटला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. सो डिफरंट एन्झाइम्स इन्क्लूड लायसोझाइम्स. कुठले कुठले एन्झाइम्स पाहिजे, सो लायसोझाइम्स पाहिजे, देन न्यूक्लिएजेस पाहिजे, अँड सच एक्झोन्यूक्लिएजेस. कुठले, तर न्यूक्लिएजेस 2 प्रकारचे असतात. एक असतो एक्झोन्यूक्लियस, जो कट साईडला कट करतो, आणि दुसरा आहे एंडोन्यूक्लियस, जो मिडल पोर्शनला कट करतो. देन काही आहेत रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, डीएनए लायगेजेस, डीएनए पॉलिमरेजेस, अल्कलाइन फॉस्फेटेजेस, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हे सगळे एन्झाइम आपल्याला लागणार आहेत. कुठले कुठले एन्झाइम लागतात बघा, लायसोझाइमेज, देन न्यूक्लिएजेस, एक्झोन्यूक्लिएजेस, एंडोन्यूक्लिएजेस, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस, डीएनए लायगेजेस, डीएनए पॉलिमरेजेस, अल्कलाइन फॉस्फेटेज अँड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हे सगळे एन्झाइम आपल्याला आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी रिक्वायर्ड. सो त्यातलं फर्स्ट आणि इम्पॉर्टंट असं एक एन्झाइम आपण इथे स्टडी करणार आहे, दॅट इज द रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. या रेस्ट्रिक्शन एन्झाइमलाच मॉलिक्युलर सीझर पण म्हटलं जातं, बिकॉज इट कट द डीएनए, इट कट द फॉस्फोडायस्टर बॉन्ड ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन, आणि म्हणूनच याला म्हटलं जातं न्यूक्लिएजेस, न्यूक्लियस. So there are 2 types of nucleus. First one is the exonuclease and second one is the endonuclease. So exonuclease cut the nucleotide from end of DNA strand. जो काही एक्झोन्यूक्लियस आहे, तर जिथे एंड असेल, एंडोन्यूक्लियस जो आहे, सो कट डीएनए फ्रॉम विदिन, मध्येच डीएनए ला कट करतो. सो ड्युरिंग द 1970s it was found that bacteria contain nucleases that would recognize short nucleotide sequence with duplex DNA and cut. सो 19th सेंचुरी मध्ये कळालं की बॅक्टेरियामध्ये न्यूक्लिएजेस हा एन्झाइम आहे आणि तो डीएनए ला मधून कट करतो. सो द फॉस्फोडायस्टर बॅकबोन at highly specific site on both strand of duplex. So is cut by this enzyme called as a restriction endonuclease or simply restriction enzyme. सो हा डीएनए ला मधून कट करतो आणि म्हणून याला म्हटलं जातं रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएजेस किंवा सिम्पली त्याला म्हटलं जातं रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स. सो दे वेअर गिवन दिस नेम because they are used by bacteria to destroy various viral DNAs that might enter the cell, so thereby restricting the potential growth of the virus. सो याचं नाव रेस्ट्रिक्शन एन्झाइम का पडलं, बिकॉज हे काय करतं, तर बॅक्टेरिया
मध्ये व्हायरसला येण्यापासून किंवा व्हायरल डीएनए आला तर त्याला डिस्ट्रॉय करतं, रेस्ट्रिक्ट करतं व्हायरसच्या ग्रोथला, आणि म्हणून याला म्हटलं रेस्ट्रिक्शन एन्झाईम. त्याचबरोबर सो दस रेस्ट्रिक्शन एन्झाईम सर्व ॲज अ डिफेन्स मेकॅनिझम. सो हे काय करतं, डिफेन्स मेकॅनिझम करत असतं. सो द बॅक्टेरिया प्रोटेक्ट इट्स ओन डीएनए फ्रॉम न्यूक्लिओलायटिक अटॅक बाय मिथायलाइटिंग the base at susceptible sites, the chemical modification that block the action of the enzyme. सो हे काय करतं, एक डिफेन्स मेकॅनिझम करतं, बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करून ठेवतं. बाकी न्यूक्लिओटिक अटॅक म्हणजे न्यूक्लिओलायटिक अटॅक म्हणजे काय, तर जो काही डीएनए असेल तर त्याला ब्रेकडाऊन करणारा, सो हा अटॅक करण्यापासून वाचवतं. सो द रेस्ट्रिक्शन एन्झाईम आर दस द मॉलिक्युलर सीझर. हे खूप महत्वाचं आहे, याला लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. सो रेस्ट्रिक्शन एन्झाईम काय आहे, तर मॉलिक्युलर सीझर. सीझर म्हणजे कात्री, कट करणार. सो दॅट आर यूज टू रिकॉग्नाइज द कट डीएनए ऍट स्पेसिफिक सिक्वेन्सेस. प्रत्येक रेस्ट्रिक्शन एन्झाईम एका पर्टिक्युलर स्पेसिफिक अशा ठिकाणीच कट करतो, दुसरीकडे कुठेही कट करत नाही. सो दिस साइट रिकॉग्नाइज बाय दी कॉल्ड रिकॉग्निशन सिक्वेन्स. आणि जिथे तो कट करतो त्या सिक्वेन्सला म्हटलं जातं रिकॉग्निशन सिक्वेन्स किंवा रिकॉग्निशन साइट्स. सो डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाईम फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम रिकॉग्नाइज डिफरंट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस अँड देअरफॉर कट डीएनए ॲट डिफरंट साइट. सो डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाईम साठी डिफरंट रिकॉग्निशन सिक्वेन्स आहे. मग डिफरंट रेस्ट्रिक्शन एन्झाईम डिफरंट साईटला डीएनए ला कट करेल. सो इथे टेबलमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सो टेबल इन्क्लोज लिस्ट ऑफ सम रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस अँड साईट ऑफ द क्ल्यू द क्ल्यू डीएनए. सो डीएनए ला कुठे कट करतो त्याची साईट पण दिलेली आहे. बघा इथे एकदा टेबल बघू, त्याच्यानंतर रिकॉग्निशन सिक्वेन्स कडे जाऊ. ओके, बघा रिकॉग्निशन सिक्वेन्स पण बघूया आपण. इथे थोडंसं ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे. सो फाइंड आउट द बायोलॉजिकल सोर्स ऑफ द फॉलोइंग रेस्ट्रिक्शन एन्झाईम अँड डिस्कस देअर रिकॉग्निशन सिक्वेन्स. ओके, खूप सारे दिलेले आहेत. सो रिकॉग्निशन सिक्वेन्सेस काय, रिकॉग्निशन सिक्वेन्स. सो द सिक्वेन्स रिकॉग्नाइज्ड बाय रेस्ट्रिक्शन एन्झाईम आर 4 to 8 न्यूक्लियोटाइड लॉंग अँड कॅरेक्टराइज्ड बाय अ पर्टिक्युलर टाइप ऑफ इंटरनल सिमेट्री. कशाच्या बेसिसवरती हे कट करतं, तर इंटरनल सिमेट्रीच्या बेसिसवरती करतं. किती रेस्ट्रिक्शन न्यूक्लियोटाइडला कट करतं, तर 4 पासून तर 8 न्यूक्लियोटाइड पर्यंत हे कट करू शकतो. सो कन्सिडर द पर्टिक्युलर सिक्वेन्स रिकॉग्नाइज्ड बाय एन्झाईम EcoR1. ओके, याचं नाव कसं पडलं हे पण पुढे आपण डिटेलमध्ये बघू. ओके, EcoR1 हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. बघूया काय वेगवेगळे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत. आता बघा इथे हा चार्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सो काय आहे बघा, तर बघा रेस्ट्रिक्शन एन्झाईम इथे दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल पहिला आहे ALU1. ALU1 हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे. कशापासून काढला, तर हे पहिले जर वर्ड असतो तर हा असतो त्या ऑर्गॅनिझमचं नाव. त्यातलं पहिलं लेटर म्हणजे त्याची जीनस आणि दुसरे 2 लेटर म्हणजे त्याची स्पेसिस. म्हणजे बघा ALU, ए मीन्स ऑर्थोबॅक्टर आणि LU म्हणजे ल्युटेयस. ओके, सो ऑर्थोबॅक्टर ल्युटेयस, आणि हा रोमन मध्ये जो नंबर लिहिलेला आहे तर तो त्याचा स्ट्रेन नंबर आहे. ओके, फर्स्ट. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे त्याचा रिकॉग्निशन सिक्वेन्स. कुठे रिकॉग्नाइज करतं, तर जी आणि सीच्या मध्ये, जिथे आणि जी आणि सी असेल तर त्याच्यामध्ये इथे कट करतं. आता GC जर म्हटलं तर जी आणि सी ची पेयर असते, मग जिथे ज्याची पेयर बनत असते तर तिथे समोरासमोर कट होत असतात. कायम लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा समोरासमोर कट होतात, एक्झॅक्टली सरळ लाईन मध्ये कट होतात, तर तेव्हा बनवले जातात ब्लंट एंड. जे समोरासमोर कट करणारे जे असतात तर त्याला ब्लंट एंड म्हटलं जातं. त्याचबरोबर बघा बाम H1. आता बाम H1 बी दॅट इज द बॅसिलस. AM दॅट इज द एम्फिलो लिक्विफेकन्स. H1 दॅट इज द H इज द स्ट्रेन नेम. H1 इज द स्ट्रेन नेम. आता हे कट कुठे करतं, तर जी आणि जीच्या मध्ये कट करतं.
ओके, बघा जी आणि जीच्या मध्ये कट करतात. बघा इथे जी आहे, इथे जी आहे, या जी आणि जीच्या दोघांच्या मध्ये कट केलं. इथे जी आहे, इथे जी आहे, या जीच्या दोघांच्या मध्ये कट केलं. मग आता काय होईल, तर इथून जर कट केला, इथून जर कट केला, तर हा आता समोरासमोर कट होतोय का डीएनए ला? नाही. तर हा एका साईडला इकडे कट होतोय, दुसऱ्या साईडला इकडे कट होतोय. मग जेव्हा सिक्वेन्स हा या पद्धतीने बनेल, बघा इकडचा हा बनला आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर इकडच्या साईडला हा बनला. आता बघा समोरासमोर कट झालाय का? नाही. डीएनए समोरासमोर कट नाही झाला, ह्यो या पद्धतीने कट झाला. म्हणजे एक इकडच्या साईडला, एक इकडच्या साईडला. आणि जेव्हा असे कट बनतात तर त्याला म्हटलं जातं स्टिकी एंड. त्याला काय म्हटलं जातं? स्टिकी एंड म्हटलं जातं. जेव्हा समोरासमोर कट होईल, बघा समोरासमोर कट होईल तर तेव्हा म्हटलं जातं ब्लंट एंड. आणि जेव्हा या पद्धतीने कट होईल तर त्याला म्हटलं जातं स्टिकी एंड. समोरासमोर झालं तर ब्लंट एंड आणि जर तिरके जर झाले तर त्याला म्हटलं तर स्टिकी एंड. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द इको R1. आता इको R1 चं नाव काय बघा, ई दॅट इज द इचरशिया, CO दॅट इज द कोलाय आणि R1 दॅट इज द RY13 दॅट इज द स्ट्रेन नेम. ओके, सो इचरशिया कोलाय RY13 दॅट इज द इको R1. हे कुठं कट करतं, तर जी आणि ए च्या मध्ये कट करतं. जी ए च्या मध्ये बघा इथे पण ए आणि जी आला, जी आणि ए आपण 5 to 3 रीडिंग करत असतो. सो याचं मग कसं बनेल, तर बघा हे असं इथे सुद्धा कुठला एंड बनेल, तिरका बनलेला आहे ना. मग याला काय म्हणायचं, तिरका जर बनत असेल तर, तिरका जर बनत असेल तर त्याला म्हणतो आपण स्टिकी एंड. काय म्हणतो आपण? स्टिकी एंड. तिरकं बनत असेल तर स्टिकी एंड. त्याचबरोबर बघा हिंड H2, हिंड 2. ओके, हिंड सेकंड. सो हिंडचं काय, तर बघा एच पहिला वर्ड जो आहे तर तो एच आणि पुढे IND दॅट इज द इन्फ्लुएन्झी आणि सेकंड दॅट इज द RD हा आहे त्याचं स्ट्रेन. आता कट कुठे करतोय, तर बघा जी आणि सी च्या मध्ये कट करतोय. आता जी आणि सी ची पेअर होऊ शकते आपल्याला माहिती आहे. मग जी आणि सी ला जेव्हा कट करतो तर इथे बघा इथे समोरासमोर होतो. आता जी आणि सी समोरासमोर जर झालं बघा हे असे जे काही डीएनए तर तो समोरासमोर कट होतो. आणि जेव्हा समोरासमोर कट होईल तर तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कुठली एंड? ब्लंट एंड म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. ऍटलीस्ट एवढं तरी लक्षात ठेवा की कुठला रेस्ट्रिक्शन एन्झाइम कुठल्या साईटला कट करतो आणि कुठले एंड बनवतो. हे जरी लक्षात राहिलं तरी सुद्धा तुम्हाला MST CET साठी एक क्वेश्चन सॉल्व्ह होईल. यावरून एक क्वेश्चन येत असतो. आणि नीट पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे दोन्ही पण एक्झामसाठी हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, सो नेक्स्ट. So when read the sequence of opposite direction 3 prime to 5 prime direction and 5 prime to 3 prime direction, it is identical same. बघा इथे वरती एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि या सिक्वेन्स मध्ये काय दिलेलं आहे, तर बघा इकडून जर आपण रीड केलं तर इथे बघा सी आहे TTAAG आणि तेच जर इकडून उलट वाचलं तर CTTAAG असं आहे. म्हणजे याची या डायरेक्शननी आणि याची या डायरेक्शननी दोन्ही पण सेम आहेत. सो जेव्हा असं असेल, म्हणजे मराठीमध्ये एक वर्ड आहे बघा ज हा ज, इकडून इकडे वाचलं काय सेम आहे, इकडून इकडे वाचलं तरी सेम आहे. इंग्लिशमध्ये मॅम हा वर्ड आहे, मॅम इकडून इकडे वाचलं काय, इकडून इकडे वाचलं काय, दोन्हीकडून पण सेम आहे. मग जेव्हा असे वर्ड येतात तर त्या सिक्वेन्सला म्हटलं जातं पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स. याला काय म्हटलं जातं? पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स. आता हा पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स बनवला कसा जातो, खूप महत्वाचा आहे. एक 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स कसा बनवतात. आता बघा पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स कसा बनवतात. एक सिंपल मी एक कुठला तरी सिक्वेन्स घेतो, रॅन्डम सिक्वेन्स घेतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक सिक्वेन्स आहे AATTACGTC. सपोज हा एक सिक्वेन्स आहे. काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा, तर याचं कंपोनंट लिहून घ्यायचे. ओके, म्हणजे हा कुणाला बाइंड करेल. सो ए ची पेअर कुणासोबत असते, ओके मी दुसऱ्या पेनने लिहितो आणखी तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन नाही होणार. सो हा मेन सिक्वेन्स आहे आपला, याचा जस्ट मी काय केलं याचे कंपोनेंट्स लिहून घेतले. सो ए ची पेअर असते, आता डीएनए आहे म्हणजे थायमिन असणार आहे. सो ए टी टीचं असेल ए सोबत
त्याच्यानंतर एचा असेल टी सोबत, जी असेल सी असेल जी सोबत, सी असेल जी सोबत, टी असेल परत ए आणि जी असेल सी, सीचा जी. ओके, मग सुरुवातीला काय करायचं तर याची एक मिरर इमेज तयार करायची. मिरर इमेज तयार करायची. मग मिरर इमेज कशी तयार करणार तर खूप सोपं आहे. जसं हा इकडून लिहिला तसा हा इथे इकडून लिहायचा. ओके, मिरर इमेज कशी बघा, इथे सी, नंतर इथे आला टी, नंतर इथे आला जी, नंतर सी, नंतर ए, नंतर टी, टी, ए, ए. ओके, आणि आपल्याला खाली पण दिलेलं आहे, मग याची मिरर इमेज इथे पण लिहून घेऊ आपण. सो इथे काय करायचं, जी टीला पुन्हा सोबत असेल जॉईन ए, जी चा सी, सी चा जी, ए चा टी, त्यानंतर टी ए सोबत, टी ए सोबत, त्याच्यानंतर ए टी सोबत आणि ए टी सोबत. बघा बरं अजून होतोय का, नाही होणार, अजून झालेलं नाहीये. बघा ए ए आहे, इथे टी टी आहे. मग काय करायचं तर आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं, या दोघांचं अल्टरेशन करायचं. हा खाली हा वरती, हे ऍज इट इज लिहून घ्यायचं. मग मी याला ऍज इट इज लिहून घेतो इथे. बघा मी ऍज इट इज लिहून घेतलं. आता मला काय करायचं, हा सिक्वेन्स जो आहे तर तो काय करायचा, अल्टर करायचा, चेंज करायचा. म्हणजे खालचा सिक्वेन्स वरती, वरचा सिक्वेन्स खाली. ओके, बघा बरं आपण लिहून घेऊ आता. बघा काय, हा जी, त्याच्यानंतर हा ए, नंतर सी, जी, टी, ए, ए, टी, टी. ओके, आता याचा परत अल्टरनेटिव्ह इकडे लिहून घ्या. आपला जो कंपोनंट आहे तर तो लिहून घ्या. ओके, सो सी, त्यानंतर ए सोबत टी असतो, जी सी सोबत जी, जी सोबत सी, टी सोबत ए सोबत टी, ए सोबत टी, ए सोबत टी सोबत ए, टी सोबत ए. आता बघा इकडून इकडे रीड करा किंवा इकडून इकडे रीड करा, सेम आहे. काउंट करा. बघा इकडे ए ए आहे, त्यानंतर टी टी आहे, नंतर ए आहे, सी जी टी सी, जी ए सी, जी टी ए ए टी टी. ओके, सो इट इज नोन ॲज अ पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. सो याला काय म्हटलं जातं, पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. जर तुम्हाला पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स जर बनवायला आला तर या पद्धतीने तुम्ही बनवला पाहिजे. खूप सोपं आहे, फक्त लक्षात ठेवा. काय केलं आपण तर सुरुवातीला सिक्वेन्स घेतला, त्याचे कंपोनेंट्स लिहून घेतले, त्याची मिरर इमेज बनवली, नंतर जी मिरर इमेज बनवली तर ती अल्टर केली आणि तो लिहून घेतला. सो दॅट इज द पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. खूप सिंपल आहे. ओके, चला या पद्धतीने तुम्हाला स्टेट बोर्डला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, चला पुढे बघूया. बघा इथे काय दिलंय, मोड ऑफ ऍक्शन ऑफ इको R1. आता इको R1चं मोड ऑफ ऍक्शन दिलंय. काय झालंय बघा, एक आपल्याला एक डीएनए सिक्वेन्स दिलेला आहे, डबल स्टँडर्ड डीएनए दिलेला आहे, आणि इथे आपल्याला काय दिलंय तर एक सिक्वेन्स दिलेला आहे GAATTC. ओके, आणि हा पण इकडे पण तोच आहे, म्हणजे इथे पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स आहे. आता हा पॅलिंड्रॉमिक सिक्वेन्स रेस्ट्रिक्शन एन्झाईम आला इको R1, रेस्ट्रिक्शन एन्झाईमने तिथे काय केलं तर क्ल्यू केलं, कट केलं, आणि आता आपल्याला जी आणि एच्या मध्ये, जी आणि एच्या मध्ये इथे कट केलेला दिसतोय. मग आता काय केलं बघा, इथे जी पासून कट केलं, इकडे जी पासून, आता हा तिरका बनलाय, म्हणजे इथे कुठल्या टाईपचा एंड बनलेला आहे, सो इथे बनलेला आहे स्टिकी एंड. ओके, कुठला एंड बनलाय, स्टिकी एंड बनला. चला पुढे बघूया. सो द सिक्वेन्स विथ दिस टाइप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड ॲज अ पॅलिंड्रोम. मगाशी तुम्हाला सांगितलं काय, पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स, पॅलिंड्रोम म्हटलं जातं. So when the enzyme eco R1 attack with palindrome sequence, it break each strand at the some site in the sequence. So in which indirected by the arrow between the A and G residue. So कुठे कट करतो हा तर A आणि G च्या मध्ये कट करतो. ओके, पण त्याच्यासाठी अगोदर आपल्याला काय पाहिजे, पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स पाहिजे. So restriction enzyme either cut straight cross at the DNA in the region of palindrome to give blunt end, and cut producing short single standard projection at each end at DNA produce cohesive and sticky end.
म्हणजे जर इथे पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स नसेल तर ए आणि जीच्या मध्ये बरोबर समोरासमोर कट करू शकतो, किंवा जर पॅलेंड्रोमिक सिक्वेन्स असेल तर स्टिकी एंड बनवू शकतो. म्हणजे दोन्ही पण एंड इथे बनवले जाऊ शकतात. ब्लंट एंड स्टिकी एंड. सिंगल स्टँडर्ड जर असेल, सिंगल स्टँडर्ड बनवताना दोन्ही पण एंड बनवले जाऊ शकतात. देन नेक्स्ट दॅट इज द क्लोनिंग व्हेक्टर. ओके, नेक्स्ट वन इज द क्लोनिंग व्हेक्टर. आता व्हेक्टर काय? सो व्हेक्टर ॲज लाईक अ व्हेकल, ॲज लाईक अ ऑटो रिक्षा. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ए या पॉइंट पासून बी या पॉइंट कडे जायचं आहे. ओके, ए या पॉइंट पासून बी या पॉइंट कडे जायचं. तुम्ही ए पॉइंटला ऑटो रिक्षा घेतली, ऑटो रिक्षामध्ये बसलात आणि तुम्ही बी या पॉइंटला उतरलात. आता तुम्ही त्या ऑटो रिक्षावाल्याला म्हणाल का की बाबा तू कुठला आहे, तू काय करतो, किती कमवतो, तुझे नातेवाईक कोण आहे, वगैरे वगैरे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपण काय केलं, आपण त्याला पैसे विचारले, आपण त्याचं रेंट दिलं, आपल्याला तिथपर्यंत सोडलं, आपलं त्याचा विषय संपला. सेम सिच्युएशन इथे सुद्धा असते. आता ऑटो रिक्षा जसं आपल्याला घेऊन सोडतो तसा हा क्लोनिंग व्हेक्टर डीएनए ला घेतो, एका ऑर्गॅनिझम मध्ये घेतो, दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये पोच करतो. त्याला त्या ऑर्गॅनिझमचं, त्या डीएनएचं काही देणं घेणं नाही. ओके, सो यालाच म्हटलं जातं क्लोनिंग व्हेक्टर. क्लोनिंग व्हेक्टर ॲज लाईक अ डीएनए व्हेकल, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी डीएनए ला पाठवणारं व्हेकल. सो व्हेक्टर आर डीएनए मॉलिक्यूल दॅट कॅरी अ फॉरेन डीएनए सेगमेंट अँड रेप्लिकेट इनसाइड. काय होतं, हा फॉरेन डीएनए सेगमेंटला घेतो आणि त्याला रेप्लिकेट करतो स्वतःच्या बॉडीमध्ये. त्यानंतर काय होतं, सो होस्ट सेलमध्ये जातो, स्वतःचा जसा नंबर वाढवतो तसा या डीएनएचा पण नंबर वाढवतो. सो वेक्टर्स मे बी काय असू शकतं, एक तर प्लाझमिड असू शकतं, बॅक्टेरियोफाज असू शकतं. बॅक्टेरियोफाज म्हणजे असा व्हायरस की जो बॅक्टेरियाला इन्फेक्शन करतो, त्याला म्हटलं तर बॅक्टेरियोफाज. प्लाझमिड म्हणजे काय, तर एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे. त्याच्यानंतर आता बॅक्टेरियोफाज मध्ये M13 आहे, लॅम्बडा व्हायरस आहे, त्याच्यानंतर कॉझमिड आहे, फाजमिड आहे, BAC आहे, दॅट इज द बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम. त्याच्यानंतर YAC आहे, दॅट इज द ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. देन ट्रान्सपोझोम्स आहे, देन बकुलो व्हायरसेस आहेत, मॅमलियन आर्टिफिशियल क्रोमोझोम दॅट इज द मॅक आहे. सो हे सगळे वेगवेगळ्या टाईपचे डीएनए व्हेकल आहे, ज्यांना आपण व्हेक्टर असं म्हणतो. तो मोस्ट कॉमनली यूज व्हेक्टर आर दी प्लाझमिड व्हेक्टर. सगळ्यात जास्त जो यूज होतो तर तो प्लाझमिड व्हेक्टरचा होतो. त्याच्यात पण आहे PBR322, PUC, TI प्लाझमिड. TI प्लाझमिड दॅट मीन्स द ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड. PUC दॅट इज द प्लाझमिड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने हा डिस्कवर केलेला, सो PUC म्हटलं. सो ट्युमर इंड्युसिंग प्लाझमिड, त्याच्यासाठी ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियम बॅक्टेरिया पण वापरला जातो. आणि बॅक्टेरियोफाजेस, बॅक्टेरियोफाजेस मध्ये पण कुठले कुठले वापरले जातात, दॅट इज द लॅम्बडा फाज, M13 फेज. सो हे सगळे वापरले जातात. सो प्लाझमिड आर बॅक्टेरियोफाजेस आर मोस्ट कॉमनली यूज ॲज अ व्हेक्टर. प्लाझमिड आणि बॅक्टेरियोफाजेस जे आहे तर ते सगळ्यात जास्त वापरले जातात. ओके, सो डिटेलमध्ये आपण प्लाझमिडला आपण बघणार आहे, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. जरी तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला टेन्शन असेल की बाबा हे प्लाझमिड नेमकं काय असतं, तर टेन्शन घेऊ नका, पुढे डिटेलमध्ये बघू. सो इथे आपल्याला दिलंय डू यू नो सेक्शन. आता डू यू नो मध्ये काय सांगितलं, स्मिथ, नथन अँड अर्बर अचीव द डिस्कवरी ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाइम. रेस्ट्रिक्शन एन्झाइमची डिस्कवरी कोणी केली, स्मिथ, नथन अँड अर्बरने. सो फॉर दिस स्पेक्टॅक्युलर अचीवमेंट they were awarded Nobel Prize for Physiology and Medicine. फिजिओलॉजी आणि मेडिसिनचं 1978 मध्ये नोबेल प्राइज या तिघांना मिळालं, स्मिथ, नथन अँड अर्बरला. सो सिन्स रेस्ट्रिक्शन एन्झाइम हॅव बीन यूज फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन बाय डिसेक्टिंग अँड अनालायझिंग अँड रिकॉन्फिगरेशन द जेनेटिक इन्फॉर्मेशन ॲट मॉलिक्युलर लेवल. सो आपण काय करू शकतो, जेनेटिक मॅनिप्युलेशन करू शकतो, एखादा जीन ऍड करू शकतो, एखादा रिमूव्ह करू शकतो, किंवा त्याचं रिकॉन्फिगरेशन करू शकतो मॉलिक्युलर लेवलला. त्याचबरोबर पुढे आपल्याला दिलेला आहे डू यू नो सेक्शन सेकंड. काय दिलंय, सो देअर आर 3 टाइप्स ऑफ एन्झाइम्स. रेस्ट्रिक्शन एन्झाइम जे आहे तर ते 3 टाइपचे आहेत. त्यातला पहिला आहे टाईप 1,
सो विच फंक्शन सायमल्टेनियसली ॲज एंडोन्यूक्लियस अँड मिथायलेज. यांचं काय आहे तर हे दोन्हीचं पण काम करतात, एंडोन्यूक्लियसचं पण काम करतात, मिथायलेजचं पण काम करतात. त्याच्यानंतर दुसरा आहे टाईप सेकंड, ज्याच्यामध्ये विच हॅव सेपरेट ऍक्टिव्हिटी फॉर क्लिविंग अँड मिथायलेशन. याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहे, क्लिविंग ऍक्टिव्हिटी पण आहे म्हणजे कट करण्याची ऍबिलिटी पण आहे आणि मिथायलेशनची ऍबिलिटी पण आहे. सो दे आर मोर स्टेबल अँड आर यूज इन आरडीएनए टेक्नॉलॉजी. आणि हे मोर स्टेबल आहेत आणि म्हणून त्यांचा यूज जो आहे तर तो आरडीएनए टेक्नॉलॉजी मध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल इको R1, BG सेकंड, हे जे जन. सो दीज एन्झाइम कट डीएनए ऍट स्पेसिफिक साइट विथ द पॅलिंड्रोम्स. सो हे डीएनए असे आहेत का पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स मध्ये स्पेसिफिक अशा ठिकाणी हे कट करू शकतात. त्याच्यानंतर आहे टाईप थर्ड, सो विच कट डीएनए ऍट स्पेसिफिक नॉन पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स. हे डीएनए ला स्पेसिफिक ठिकाणी कट करतात, इव्हन नॉन पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स असेल तरी सुद्धा. एक्झाम्पल HPA फर्स्ट, देन MMOL, MBO सेकंड. सो हे स्पेसिफिक ठिकाणी कट करतात. ओके, स्पेसिफिक ठिकाणी कट करतात. देन पुढे आहे देअर आर थाउजंड्स ऑफ टाईप सेकंड restriction enzyme, endonuclease enzyme are recognized and discovered. ओके, सो सेकंड टाइप जो आहे तर तो मोस्ट इम्पॉर्टंट टाइप आहे जो की आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी वापरला जातो कारण तो मोर स्टेबल आहे. So a good vector should have a ability of independent replication so that the vector replicate. सो त्याच्यासाठी काय तर त्यांच्याकडे स्वतःकडे ORI आहे, दॅट इज द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन इनिशिएशन जीन. सो लार्ज नंबर ऑफ कॉपीज ऑफ डीएनए इन्सर्ट विल बी फॉर्म. आणि जेव्हा आपण एखाद्या वेक्टर मध्ये डीएनए टाकतो तर तो स्वतः रेप्लिकेट होतो आणि त्याचबरोबर आपला जो काही टार्गेट डीएनए आहे तर तो सुद्धा रेप्लिकेट होतो. सो मोर वेवर वेक्टर शुड बी एबल टू इझी इंट्रोड्यूस इनटू होस्ट सेल. आणि त्याच्यामुळे काय होतं तर होस्ट सेलमध्ये ते इझिली इंट्रोड्यूस होतात. सो नेक्स्ट आहे बघा, सो अ वेक्टर शुड हॅव मार्कर जीन. वेक्टरकडे काय असतं तर मार्कर जीन सुद्धा असतो. का? कारण आपल्याला कळायला पाहिजे ना की मार्कर जीन नेमकं कुणामध्ये गेलाय आपला टार्गेट जीन, ते मार्क करणारा कोणीतरी पाहिजे. ओके, सो फॉर अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन असतो ऍज अ मार्कर जीन. सो मस्ट कंटेन युनिक क्लिवेज साइट इन वन ऑफ द मार्कर जीन फॉर रेस्ट्रिक्शन एन्झाइम. So it should have at least suitable control element like promoter, operator, then ribosomal binding sites. So हे सगळे element control करतात. So the plasmid obtained naturally do not possess all the characteristics. Hence they are constructed by inserting gene of antibiotic resistant genes. So as a marker म्हणून काय केलं जातं तर हे नॅचरली नसतो याच्यामध्ये, तर तो आर्टिफिशियली आपण टाकतो, कन्स्ट्रक्ट करताना टाकतो, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन टाकला जातो. आता कोणाकोणामध्ये आहे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन तर PBR322 मध्ये आहे, PBR320 मध्ये आहे, PACYC 177 मध्ये आहे. सो आर दी कन्स्ट्रक्टेड प्लाझमिड. सो PBR322 इज मोस्टली यूज इन आरडीएनए टेक्नॉलॉजी इन प्लांट्स. सो प्लांट्स मध्ये जनरली यूज केला जातो PBR322 हा प्लाझमिड. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो प्लाझमिड बद्दल जी इन्फॉर्मेशन आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहे. ओके, सो भेटूया परत नेक्स्ट लेक्चरला. सो नेक्स्ट आहे दॅट इज द प्लाझमिड. आता प्लाझमिड बद्दल आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघायची. सो द प्लाझमिड आर द मोस्ट कॉमनली यूज इन द रिकमेंडेड डीएनए टेक्नॉलॉजी. सो इट इज द प्री रिक्वेस्ट. सो लागतोच, त्याच्याशिवाय आपण डीएनए ट्रान्सफरच करू शकत नाही. सो दोज रेप्लिकेट इन ई कोलाय. आणि हा प्लाझमिड जो आहे तर तो ई कोलाय मध्ये आपण रेप्लिकेट करतो. सो इन्व्हेस्टिगेटर हॅव इंजिनियर्ड दीज प्लाझमिड टू ऑप्टिमाइज दिअर यूज ॲज अ वेक्टर इन द डीएनए क्लोनिंग. सो हा प्लाझमिड जो आहे तर तो ॲज अ वेक्टर म्हणून काम करतो, ॲज अ व्हेकल म्हणून काम करतो.
तर बघा त्याची जर साईट आपल्याला बघायला जर दिलं तर इथे जो आहे तर हा त्याचा आहे ORI, दॅट इज द ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन इनिशिएशन. त्यानंतर इथे जो आहे तर हा आहे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन, दॅट इज द अँप्लिसायक्लिन रेजिस्टंट जीन. इथे अँप्लिसायक्लिन रेजिस्टंट जीन आहे. देन त्यानंतर इथे जो आहे तर ही जी साईट आहे तर याच्यामध्ये खूप सारे रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत, दॅट इज द पॉलीलिंकर. कुठे कुठे आहेत बघा, कुठले कुठले रेस्ट्रिक्शन साईट आहेत तिथे तर आहे हिंड सेकंड, देन SPH1, PST1, देन SAL1, XBA1, BAMH1, YSMA1, KPN1, SAC1 आणि EcoR1. सो ह्या वेगवेगळ्या रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या इथे रेस्ट्रिक्शन साईट आहे, जेणेकरून आपण कुठलाही एन्झाईम वापरून त्याला तिथे कट करू शकतो आणि कट केलेला DNA तिथे टाकू शकतो. पुढे गेल्यानंतर प्रोसेसमध्ये मी तुम्हाला सांगेल. सो प्लाझमिड वेक्टर फॉर प्लांट्स, तर प्लांटसाठी कुठला प्लाझमिड वेक्टर वापरला जातो? सो in an important vector for carrying new DNA into many types of plant is a plasmid that is found in Agrobacterium tumefacium. हा Agrobacterium tumefacium जो प्लांट मध्ये स्टेम गाल तयार करतो, म्हणजे स्टेम वरती एक ट्यूमर फॉर्म करतो, तिथे हा बॅक्टेरिया असतो. आणि या बॅक्टेरियामध्ये आपण प्लाझमिड जे आहे, कारण हा Agrobacterium tumefacium मध्ये एक नॅचरल प्लाझमिड पण असतो, नोन ॲज अ TI प्लाझमिड. याला नॅचरल जेनेटिक इंजिनियर पण म्हटलं जातं, बिकॉज TI प्लाझमिड दॅट इज द ट्यूमर इंड्युसिंग प्लाझमिड हा नॅचरली DNA या प्लांट मधला DNA त्या प्लांट मध्ये टाकत असतो. सो दिस बॅक्टेरियम Agrobacterium tumefacium, दिस बॅक्टेरियम लाईव्ह इन द सॉइल अँड कॉज प्लांट डिसीज कॉल्ड एज अ क्राउन गाल. क्राउन गाल किंवा स्टेम गाल म्हटलं जातं. काय होतं तर स्टेम वरती एक मोठं ट्यूमर येतं. सो विच इज कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ ओव्हरग्रोथ और ट्यूमर्स इन द प्लांट. सो प्लांट मध्ये ओव्हरग्रोथ करतं किंवा ट्यूमर फॉर्मेशन करतं. सो Agrobacterium tumefacium contain plasmid called as a TI plasmid, known as a tumor inducing plasmid. So the TI plasmid contain transposomes. त्याच्यामध्ये काय असतात? ट्रान्सपोझोम्स असतात. सो कॉल्ड tDNA. So which insert copies of itself into a chromosome of infected plant cell. सो हा स्वतःच काय करतो, ज्या प्लांटला इन्फेक्ट केलं तर त्याचा क्रोमोझोम घेतो आणि स्वतः रेप्लिकेट करतो. सो द ट्रान्सपोझोम्स विच विथ द न्यू DNA कॅन स्टील बी इन्सर्टेड इन टू द होस्ट क्रोमोझोम. आणि हा ट्रान्सपोझोम काय करतो, न्यू DNA ला त्या होस्टच्या सेलमध्ये इंट्रोड्यूस करतो. सो अ प्लांट सेल कंटेनिंग दिस DNA can then be grown in culture and induced to form a new transgenic plant. आणि नॅचरली ह्या होस्ट प्लांट मध्ये इंट्रोड्यूस केलेला DNA प्लांट ऍक्सेप्ट करतं आणि एक ट्रान्सजेनिक प्लांट बनतं. त्याचबरोबर जसं आपल्यासाठी क्लोनिंग वेक्टर गरजेचं आहे, त्याचबरोबर कंपोनंट होस्ट सुद्धा गरजेचं आहे, दॅट इज द क्लोनिंग ऑर्गॅनिझम. सो यूज आर युजली द बॅक्टेरिया लाईक बॅसिलस, हिपोफिलस, then Helicobacter pyroli and E. coli. These are the component host. हे component host म्हणून वापरले जाते. मोस्टली E. coli वापरला जातो. So mostly E. coli is used in the transformation with recombinant DNA. आणि recombinant DNA ला ट्रान्सफर करण्यासाठी मोस्टली आपण E. coli बॅक्टेरिया वापरतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे काही डाऊट असेल किंवा अप्रिसिएशन करायचं असेल तर व्हिडिओला कमेंट करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, फ्री नोट्स पाहिजे असेल तर बायोकिरण ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा किंवा त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.